एक तर विधिमंडळाच्या परिसरामध्ये सगळ्यांनीच कुठेतरी जे आपण म्हणतो की एक शिस्त पाळणी फार महत्त्वाचं आहे। मीडियाचं लक्ष असतं, लोकांचं लक्ष असतं, पण जेव्हा मीडियाच्या समोर आव्हाड साहेब बोलत होते तेव्हा ज्या व्यक्तींनी त्यांना त्रास दिला ते आमदारच आहेत, भाजपचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दल ते बोलत असताना आदराने बोलत होते, आरेतुरे कुठं करत नव्हते। पण जेव्हा भाजपच्या आमदारांना संधी दिली गेली तेव्हा आव्हाड साहेबांबद्दल ते पाल खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलत होते। याच्यावरच कुठेतरी संस्कृती आपल्या सगळ्यांना दिसते। त्यामुळे तो वाद झाला हा चुकीचा आहे, पण व्यक्तिगत लेवलला तुम्ही एखाद्या विषयाला घेऊन जात असाल, वादाला घेऊन जात असाल तर त्याच्यामध्ये फक्त उन्हं एकामेकाचंच निघणार आहे, पण सामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाहीत। त्यामुळे आव्हाड साहेब जेव्हा लोकांचे प्रश्न मांडत असतात, बोलत असतात, त्या उगाचच कुठेतरी लूज कॉमेंट हे विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी केल्यामुळे हा वाद कुठेतरी वाढला असं आपल्याला म्हणावं लागेल। अजिबात नाही। अहो तुम्ही शिवीगाळ, काल मी एक ऑडिओ सोशल मीडियावर टाकलेला आहे। 2 आमदार भाजपचे अधिकाऱ्याच्या बाबतीत बोलत असताना आई बहिणींना सुद्धा सोडलं नाही राव। म्हणजे ह्या लेवलला जाऊन तुम्ही आमदार आहात, आमदारकीची थोडी तर लाज राखा। तुमच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले काय तिथं असताना लोकांचा अवमान करण्यासाठी नाही, तुम्हाला लोकांनी निवडून दिले त्यांचे प्रश्न मांडायला, पण तिथं बोलत असताना तुम्ही पार त्या अधिकाऱ्याची आईमाई काढायला लागला। मग अधिकाऱ्यांना मला विनंती करायची, हे कधी सुधारणार नाही भाजपचे आणि सगळे सत्ताधारी, हे खालच्या लेवलला जाणार, अहंकारामध्ये त्या ठिकाणी राहणार। पण अधिकाऱ्यांनी आता निर्णय घ्यायचे की आपला स्वाभिमान, आपली अस्मिता, जर कुणी एवढ्या लेवलला जाऊन खालच्या लेवलला जाऊन तुम्हाला बोलत असेल, तुमचा आदर ठेवला जात नसेल, तर अधिकाऱ्यांनी सुद्धा ठरवलं पाहिजे उद्या जाऊन तुम्ही काय करायचं। आणि संघटना म्हणून अधिकाऱ्यांनी जर याच्यावर नाही बोललं, जर अध्यक्ष त्यांचे जे कुणी असतील ते जर नाही बोलले, तर मला असं वाटतं की कुठेतरी येत्या काळामध्ये हे प्रमाण हे वाढत जाईल। जसं या विषयाच्या बाबतीत मी बोलतो तसंच सत्तेतले जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने आमच्या आव्हाड साहेबांबद्दल ते बोललं, खालच्या लेवलला जाऊन शिवीगाळ केली, हे योग्य नाही। सभ्यतेला, महाराष्ट्र धर्माला, मराठी संस्कृतीला न पटणारं, न शोभणारं आहे। आमच्या पक्षाने सुवर्ण काळ बघितलेला आहे, जेव्हा अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता होती, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या त्यावेळेस जे सर्व नेते होते यांच्या कष्टाने, ज्याच्यातले काही नेते जसं जयंत पाटील साहेब, शशिकांत शिंदेजी, देशमुख साहेब, आव्हाड साहेब, टोपे साहेब आज सुद्धा आदरणीय पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी आहेत। तर आता जे गेले ते गेले। नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण लोकसभेचा काळ बघितला त्यावेळेस आपल्याला चांगले खासदार निवडून आले, ते सुद्धा सर्व खासदार आपल्याबरोबर आहेत। पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 2024चं इलेक्शन हे विधानसभेचं झालं, त्याच्यामध्ये खूप चांगलं यश आपल्याला आलं नाही। त्याला वेगवेगळी कारणे आहेत, सत्तेतल्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने लोकांना फसवलं आणि त्यातून मतं मिळवली। त्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक नेते त्यानंतर सुद्धा आपल्याला सोडून गेले। त्यामुळे आम्ही सर्वजण पिचवर आहोत, आम्ही खेळायला तयार आहोत। पुढची जी टीम आहे ती फार ताकदवान दिसत असली तरी आम्ही प्रामाणिकपणे जे आम्हाला जमतं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत राहू आणि नक्कीच आपली जी टीम नाही तर पार्टी जी आहे ती विजय झाल्याशिवाय राहणार नाही। या अधिवेशनामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपण बघितल्या, उन्हधुनी काढणं बघितलं सत्ताधाऱ्यांकडनं, सत्ताधाऱ्यातल्या एका आमदारांनी दुसऱ्या सत्ताधारी आमदारांच्या विरोधात लक्षवेधी लावलेली आपण सगळ्यांनी बघितली, कुठेतरी जिरवाजिरवी आपण बघितली। त्याच्याचबरोबर काल जर आपण बघितला तर काल मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्रीमध्ये टेस्लाचा खेळ सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितला। पण यांच्या टेस्लाच्या खेळामध्ये सामान्य लोकांची स्वप्न ठेचली गेली असं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना म्हणावं लागेल। त्यामुळे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला काहीही मिळालेलं नाही। कष्टकरी, युवा, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, महिला सुरक्षतेच्या बाबतीत सुद्धा सरकारने त्या ठिकाणी कुठलाही निर्णय हा घेतला नाही। महिला सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक जो कायदा आहे जनसुरक्षा कायदा सहजपणे कुणी न मागता आणला, पास सुद्धा त्या ठिकाणी केला, पण शक्ती कायदा जो पास झालाय तो मात्र त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून लागू होत नाही, हे दुर्दैव आहे। त्यामुळे आम्ही आमच्या परीने
जेवढं जमेल तेवढं लोकांचे विषय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. उद्या शेवटचा दिवस असला तरी परवापासून कदाचित आता रस्त्यावर उतरावं लागेल असं कुठंतरी त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना जाणवतं. काल एक कॉम्पिटिशन पाहिलं. परवा मुख्यमंत्र्यांनी टेस्लाच्या शोरूमचं उद्घाटन केलं. एकनाथ शिंदेंनी इथे टेस्ला आणून सगळी चक्कर मारली. पण त्यांच्यासोबत परिवहन मंत्री ग्रामीण भागातले असल्या जर तुम्ही पाहिले त्यांची अवस्था पाहिली तर 60-70 लाखाची टेस्लाची मार्केटिंग एवढं जोरात आहे, पण त्यांची अवस्था एक तर टेस्लाच्या गाडीचं शोरूमचं उद्घाटन दिमाक्यात झालं. तिथे मुख्यमंत्री होते, पण तिथे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते. ठीक आहे, परिवहन मंत्री होते, सुटाबुटात होत्या, चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही आता टेस्ला गाडी जी 70-80 लाखाला आहे, जी श्रीमंत लोक नक्कीच त्या ठिकाणी मागतील, घेतील, कारण त्याची चर्चा खूप मोठी झाली. आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस हा जो एलॉन मस्क आहे, त्याला सुद्धा माहीत नसेल मुंबईमध्ये एक कुठल्या तरी आपल्या शोरूमचं तिथं उद्घाटन झालं, तर हेही माहीत नसेल की या देशामध्ये महाराष्ट्र सगळ्यात ताकदवान राज्य आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री टाटा सोडा नाहीतर महिंद्रा सोडा, म्हणजे आपल्या कंपन्या ज्या आज इथं या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या देतात सर्वसामान्य लोकांना, त्यांच्या एका सुद्धा शोरूमचं तुम्ही उद्घाटन करत नाही. मात्र टेस्ला भारतात आली, फक्त शोरूम काढलं, म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांना नोकऱ्या दिल्या, तिथे असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी तिथं काम दिलं. महाराष्ट्रात 10 लोकांना काम दिले फक्त शोरूममध्ये. आणि इथं फॅक्टरी आणण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी जर तिथं शोरूमचं उद्घाटन करत असेल, कला चांगली गोष्ट आहे, पण ते हास्यास्पद आहे. आणि त्यात आमचे परिवहन मंत्री होते, मला त्यांना एवढंच सांगितलं, टेस्लामध्ये तुम्ही बसला, तिथेही बसला. मग एकनाथ शिंदे साहेबांनी कदाचित तुमचे कान धरले असतील की तिथं तू गेलास, तिथं तू मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटन केलं, माझं काय. मग तिथे लगेच कॉल करून इथं टेस्ला गाडी पांढऱ्या कलरची इथं आली आणि मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब बसले. चांगली गोष्ट आहे, पण मला मंत्री महोदयांना एवढंच सांगायचं आहे की मला असं कळतं आहे की काही पेमेंट हे ST महामंडळाचं तिथं असणाऱ्या कामगारांचं राहिलेलं आहे, जो तुम्ही शब्द तिथं दिला होता. आणि ज्या ST आहेत आपल्या, ज्याच्यामध्ये जर सातत्याने आपण 10 दिवस बसलो तर आपलं कंबर्ट जाऊ शकतं, नाही तर पाठ जाऊ शकते. त्या AC साठी, त्या ST साठी तुम्ही काय करणार हे लोकांना तिथं सांगा. ते मात्र सगळं अडचणीत, पण इथं टेस्लाचा खेळ आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फार हास्यास्पद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झालेली आहे. मी एवढंच म्हणेल की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूरत आहे. मंत्र्यांची नावं घेतली जातात, अधिकाऱ्यांची IAS अधिकाऱ्यांची नावं घेतली जातात. जी कुठली व्यक्ती आणि जे काही मागे ग्रुप आहे, नाहीतर त्याला आपण म्हणतो लोक आहेत, ते शोधणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जर कुणाचे फोटो व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल केलं जात असेल तर ते योग्य नाही. त्याच्याचबरोबर अधिकारी, मंत्री महोदय आणि सर्वच राजकीय लोकांना मला विनंती करायची, आपण सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्यावी. वडेट्टीवार आता असं म्हटलंय की सरकारचा बैलगाडा होणार आहे ते हात आहे मुख्यमंत्र्यांचे, ते 2 कासरे आणि तुतारी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आणि बैलगाडी कुणाकडे वळवायची हे ते हात ठरवत आहेत. येणाऱ्या काळात बरंच काही उलगडा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुतारीवर निशाणा साधलाय वडेट्टीवारांनी, नेमकं काय घडतंय? नाही, कदाचित त्यांना घड्याळ म्हणायचं असावं आणि त्यांना ते कळलंच नाही. आणि आम्ही रोज त्यांच्याबरोबर तिथं बसत असल्यामुळे, म्हणजे विजय भाऊंबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर, त्यामुळे आमची थोडीशी रोजची सवय असल्यामुळे घड्याळ बोलण्याऐवजी ते तुतारी बोलणे असावेत. त्यामुळे त्यांना हा प्रश्न परत एकदा तुम्ही केला, ते म्हणतील नाही तुतारी नाही, मी म्हणत होतो घड्याळ. एवढंच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की काल फोटो काढत असताना आणि अधिवेशनामध्ये सुद्धा वरच्या हाऊसमध्ये आम्हाला असं कळालं की ओपन ऑफर एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर उद्धव ठाकरे साहेबांना CM साहेबांनी दिली. याच्यामध्ये ठीक आहे, काही लोक चेष्टेत घेऊन जातील, पण ज्या व्यक्तीने कष्ट करून एक पक्ष फोडला, अतिशय लांबून प्रवास करून त्या ठिकाणी ते कुठं गुवाहाटीला गेले, तिथून ते परत आले, परत येऊन इथं सरकार स्थापन केलं, 24ला इलेक्शन लढले, खर्चही मोठ्या प्रमाणात. आणि आम्हाला असंही कळतंय BJPचाही खर्च एकनाथ शिंदे साहेबांनी केला, अजितदादांच्या पक्षाला सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली अशी चर्चा आहे. असं करून
त्यांना उपमुख्यमंत्री करता, मुख्यमंत्री तुम्ही करत नाही आणि त्यांच्या समोरच मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट उद्धव ठाकरे साहेबांना तिथं ऑफर देतात. जी मानहानी एका मोठ्या नेत्याची झाली ते आमच्या विरोधातले असतील एकनाथ शिंदे साहेब, पण एवढ्या मोठ्या नेत्याच्या समोर अशा पद्धतीने चेष्टा करत तुम्ही जर तिथं मानहानी करत असताल हे दिसताना योग्य दिसत नाही. हे लोकांना सुद्धा जेव्हा ते बघत असतात हा व्हिडिओ ते त्यांना योग्य वाटलं नाही. एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय बोलतील हे मला माहीत नाही, पण त्यांच्याबरोबर कामं मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी जे काय 4-5 नेते असतात अवतीभोवती फिरणारे ते याचा निषेध करतात का, या बाबतीत ते काय बोलतात हे त्या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे ह्याच्यावरनं एक खरं आहे की बीजेपीचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. वापरा आणि फेकून द्या, पण दुर्दैव असं 2024चं इलेक्शन 9 महिन्यापूर्वी झाली आणि आत्ताच जर एकनाथ शिंदे साहेबांची ही परिस्थिती असेल तर नंतर कोणाचा नंबर लागणार असं काय विचारायला कोणाला लागणार नाही. हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि 2024ला या दोन्ही पक्षाचे काही आमदार आणि काही इतरही पक्षाचे आमदार घेऊन बीजेपी एकता चलो नारा घेत एकटं लढण्याचा विचार त्या ठिकाणी करतील, तेव्हा ह्या दोन पक्षाचं काय होणार हे आपल्याला नक्कीच बघायला लागेल. नेमकी काय गरज वाटली की त्यांना आता उद्धव ठाकरेंची गरज वाटते निवडणुकीसाठी? एकनाथ शिंदे कुठेतरी कमी पडतायत. एक तर आपण बघितलं जेव्हा GR हिंदीचा मागे घेतला तो मागे घ्यायला लागला, मराठी माणसांचा रोष, शिक्षकांचा रोष व तसंच काही जे पालक आहेत त्यांचा जो रोष होता की तुम्ही मुद्दामून 1ली ते 4थीच्या मुलांवर हिंदी लादत आहात, ते फार लहान आहेत, तुम्ही नंतर लावली तर ठीक आहे पण पहिल्या 4 वर्षामध्ये लादू नका. आणि मग रोष वाढला, 2 ठाकरे एकत्रित आले आणि त्याच्यात कुठेतरी बीजेपीला बॅकस्टेपवर जावं लागलं. आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर तो GR मागे घेतला. एकनाथ शिंदे साहेब तिथं बोलले नाहीत. मग कुठंतरी मुद्दामून का होईना असं वाटायला लागलंय की एकनाथ शिंदे साहेबांची ताकद मुद्दामून बीजेपी कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडते. आणि आता मुंबईमध्ये वातावरण असं झालंय की कदाचित दुसऱ्या काही मित्रपक्षाला घेऊन आपल्याला मुंबईची लढाई लढली तर ते जरा बरं वाटेल, त्या अनुषंगाने काहीतरी समीकरण मांडत असतील. पण कितीही मांडली, किती ऑफर दिल्या तर उद्धव ठाकरे साहेब ती ऑफर एक्सेप्ट करणार नाहीत हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. कारण ते लढणारे नेते आणि ते नक्कीच मराठी माणसाच्या हितासाठी लढतील. आणि आम्हाला असंही कळालंय एका प्रायव्हेट मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलंय काही झालं तरी 3 भाषा हे आम्ही लागू करणार म्हणजे करणार. आता कुठल्या वर्गापासून हे जे समिती आहे ती सांगेल त्यानंतर. अहो देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सुद्धा असं म्हणतोय की 4थी नंतर तुम्हाला लागू करायची असेल तर करा, पण 1ली ते 4थी पर्यंत मात्र त्या ठिकाणी तुम्ही करू नका. आणि मग आम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की अचानक असं काय झालं की आज तुम्हाला असं म्हणावं लागतंय की नंतर जाऊन आम्ही ते लागू करणार. म्हणजे जो GR तुम्ही मागे घेतला परत एकदा तोच GR तुम्ही पुढे आणत असाल तर मग हे खरं तर लोकांना त्याच्या मागचं राजकारण कळेल. पण झालं असं असावं की मुंबईमध्ये आत्ता जो सर्वे केला गेला ज्याच्यामध्ये असं कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतंय की जे परप्रांतीय आहेत, अमराठी लोक आहेत ते म्हणायला लागले की मग GR जर भाजपली आणला होता तर मग भाजपली GR मागे का घेतला, असे आता त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक म्हणायला लागलेत. आणि त्या सर्वेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या आल्यामुळे कदाचित आता भाजप घाबरलेलं आहे. म्हणून भाजपचे मोठे नेते म्हणतात की येत्या काळामध्ये आम्ही 3 भाषा आणि सक्ती ही लागू करू म्हणजे करू. म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे. आणि त्याच्याचबरोबर बिहारमध्ये तिथे असणारे जे भाजपचे विरोधी पक्ष आहेत ते सुद्धा आता भाजपला तिथं विचारायला लागलेत. महाराष्ट्रामध्ये जर बीजेपीची सरकार असेल तर बीजेपीच्याच मुख्यमंत्र्यांनी हिंदी जी सक्ती होती ती मागे घेतली. त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा भाजपला मोठा प्रॉब्लेम आता व्हायला लागला आहे. आणि याच्यामुळे कुठेतरी गल्लत ही बीजेपीची झालेली आहे. म्हणून काही नवीन मित्रांना, जुन्या मित्र जे आता लांब गेलेत त्यांना आणण्याचा प्रयत्न करतायत आणि हिंदी सक्ती परत करण्याचा विचार हे देवेंद्र फडणवीस साहेब मांडतात असं वाटतं. रोहित वडेट्टीवार असं म्हणतात की जनसुरक्षा विधेयक जेव्हा आलं तेव्हा विरोधकांनी फारसा आक्रमक विरोध केला नाही, त्याच्या बातम्या झाल्या. मात्र विरोधकांनी वॉकआउट करणं अपेक्षित होतं, ते झालं नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक नोटीसही दिलेली होती सगळ्यात त्यांच्या आमदारांना. मात्र एकंदरीत विरोधकांचा एकत्रितपणे तो विरोध व्हायला हवा होता, वॉकआउट व्हायला होतं, ते मात्र झालं नाही. जनसुरक्षा संदर्भात आज अमोल मिटकरी होते, ते म्हटले की हे समितीमध्ये देखील होते आणि समितीमध्येही यांनी कोणता विरोध केला नाही. मला विरोधक हे कमजोर पडले नाही. मला जे कळालंय समितीमध्ये सर्व प्रमुख नेते, सर्व पक्षाचे जे विरोधात ते होते त्यांनी तिथं विरोध केला. बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही जो विरोध करताय, जे विषय तुम्ही मांडलेत तोंडी, ते आम्ही स्वीकारू आणि नवीन कायद्यामध्ये बदल जो होतोय त्या कायद्यामध्ये नक्कीच आणू.
पण झालं असं की या नेत्यांकडनं जे पत्र द्यायला पाहिजे होतं आणि शेवटची बैठक ज्या दिवशी होती ती त्या दिवशी न घेता दुसऱ्या दिवशी घेतल्यामुळे थोडीशी गडबड तिकडं झाली आणि लिखित नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी विषय अधिवेशनामध्ये मांडता आला नाही. पण आम्ही तो विषय मांडला. पण एक बाजू काही प्रमाणात विजयभाऊंची खरी आहे की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेता सगळे जे पक्ष आहेत एकत्रित येऊन जी भूमिका मांडायला पाहिजे ती मात्र त्या ठिकाणी आम्ही कुठेतरी कमी पडतोय. पण येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही सर्वजण ती उणीव काढू. एकत्रित लोकांच्या हितासाठी आम्ही लढू. आपापल्या लेवलला लढतायत पण एकत्रित लढण्याची जरूरत आहे. अरे पण उद्या जाऊन जर आपण बघितलं तर उद्या जाऊन अनेक पदं त्या ठिकाणी दिली जाणार आहेत. आता इलेक्शन कधी येतं आपलं सगळे लोकल बॉडीचं पुढच्या 3 महिन्यात. मग काही पदं तर द्यावी लागणार आहेत आणि ही पदं देत असताना प्रमुख नेत्यांपैकी जी काही चर्चा होती त्याच्यावर जयंत पाटील साहेब सुद्धा आहेत, सुप्रियाताई आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मीडियाच मुद्दामून या विषयाला कुठेतरी आग लावते. पण मीडियाची चूक नाही, विरोधी पक्षालाच पाहिजे की आमच्या पक्षामध्ये कुठेतरी वाद राहावेत जे वाद नाही आहेत. पण किती प्रयत्न तुम्ही केला तरी वाद तुम्ही काय लावू शकत नाही एवढंच विरोधी पक्षांना मी त्या ठिकाणी सांगतो. सर, विक्रोळीमध्ये काल एक प्रकार झाला. मालवाडी दुकानदार त्यांनी स्टेटस ठेवलं की मराठी माणसाला त्यांची जागा मुंबईमध्ये दाखवून होती. आणि यापैकी कसं आता मनसेने त्या कार्यालयामध्ये दुकानदार होता त्याला मारलं देखील आहे. कायदा आता घेतला. एक तर आमचं मत आहे की कोणाला मारू नाही, कोणाला त्या ठिकाणी हाणामारी नाही तर ऑफिस घर तिथं फोडलं गेलं नाही पाहिजे. पण इथं असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मराठी आहात नाही तर नाही. तुम्हाला मराठी येत नसली, तुम्ही बाहेरच्या राज्यातून या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये येऊन राहत असला, तुमचं घर त्या ठिकाणी चालवत असाल तर आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला मराठी आलीच पाहिजे असं आम्ही म्हणत नाही. पण मराठीचा अवमान तुम्ही करू नका, मराठी अस्मितेचा अवमान तुम्ही करू नका. आजपर्यंत या मुंबईला पुढे घेऊन जाण्यासाठी मराठी लोकांनी कष्ट केलेले आहेत आणि त्या मराठी लोकांना अमराठी नाही तर परप्रांतीयांनी सुद्धा मदत केलेली आहे. पण त्या काळामध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय, मराठी विरुद्ध अमराठी असा कुठेही वाद नव्हता. पण जो भाजपने मुद्दामून वाढवला जात आहे. आता मनसेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, मारामारी करत आहात, कायदा जो हातात घेत आहात त्याचा फायदा हा भाजपला 100% त्या ठिकाणी होणार आहे. कुठेतरी लोकांना समजून सांगा, बोलून दाखवा, संवाद साधा, त्यातून काय होतंय का बघा. आणि सगळ्या मराठी आणि परप्रांतीयांना मला विनंती करायची, महाराष्ट्रात तुम्ही आजपर्यंत शांततेत राहिलेला आहात, आदर मराठीचा ठेवा, महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा. मराठी माणसं तुमच्याबरोबर भक्कमपणे उभी राहतील. रोहित जी, यही मामला जिस तरीके से हमने देखा फिर एक बार मनसे आक्रामक होती हुई नजर आ रही है. राजस्थानी शॉपकीपर को घेर कर मारा गया. हालांकि उसने एक आक्षेपार्ह पोस्ट किया था जिसको चल के भावना आहत हुई और इस तरह की घटना हुई. कानून को हाथ में फिर एक बार लिया गया है. देखो, हमारा कहना है कि किसी को मार के कुछ नहीं होगा. पुलिस ने वहाँ पे एक्ट करने की जरूरत थी. जो भी व्यक्ति महाराष्ट्र में रहता है वो कोई भी राज्य का हो या मराठी राज्य का ही हो, अगर मराठी आती है नहीं आती, लेकिन महाराष्ट्र में रहते हुए मराठी न आते हुए भी अगर मराठी का आप मान सम्मान रखोगे, मराठी कल्चर का मान सम्मान रखोगे, वो हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है. आज तक अगर आप देखो तो मराठी मानुस उन्होंने जो कष्ट किया उसके कारण ये बम्बई और महाराष्ट्र है. लेकिन बम्बई के बारे में बोलने की जरूरत अगर पड़ी तो मराठी मानुस के साथ जो अमराठी है उन्होंने भी ताकत बम्बई को बड़ा करने के लिए वहां पे लगाई है. इसके पहले कभी ये वाद हुआ नहीं था. आज जो वाद चालू हुआ है सिर्फ और सिर्फ बम्बई के इलेक्शन के बारे में है. और मनसे के सब कार्यकर्ता को हम कहेंगे कि कोई भी मराठी के खिलाफ बोलता है तो हम आपके साथ है, लेकिन मारपीट करना ये योग्य नहीं. पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए थी. अगर आप मारपीट करते रहोगे और ये मराठी और मराठी का जो आग लगी है वो बढ़ाते रहोगे तो उसका फायदा आपको होने नहीं वाला, दूसरे कोई पक्ष को होने नहीं वाला, सिर्फ और सिर्फ बीजेपी को होने वाला है. बीजेपी की रणनीति है मुंबई के इलेक्शन के लिए और बिहार के इलेक्शन के लिए. इसीलिए पॉलिटिकल जो ट्रैप बीजेपी ने आपके सामने वहां पर रखा है उसमें कृपा करें और अंदर मत जाओ. एक बार अंदर गए तो वहां पर आप आ नहीं सकोगे. और महाराष्ट्र में या खास करके बम्बई में मराठी मानुस को ताकत देने वाले और सब अप्रांतियों को आगे लेके जाके महाराष्ट्र और बम्बई के बारे में अच्छा सोचने वाले लोगों की सत्ता यहाँ पे नहीं आएगी. गलती से बीजेपी की सत्ता यहाँ पे आई तो बम्बई का महत्व कम होगा और गुजरात का, अहमदाबाद का महत्व वहाँ पे बढ़ सकता है. इसलिए सबने
इस बारे में वहाँ पे कॉशियस रहना चाहिए, ऐसे मुझे लगता है। जिस विषय है कि सबसे पहले तो आपको एक रिक्वेस्ट रहेगी कि आप मुंबई बोलो, क्योंकि सब मुंबई बोलते हैं, मुंबई मना है। और दूसरी बात यह है कि जिससे मारपीट हुई है उसने ये स्टेटस डाला क्या कि हम मारवाड़ियों ने मराठी को फेल किया है, जिस तरह से मराठियों को महाराष्ट्रियों को डिवचने की कोशिश की थी। देखो वो कौन है वो मुझे नहीं मालूम। अगर आप केडिया की बात करें, वो भाजपा का कार्यकर्ता है, बड़ा आदमी, बहुत पैसा है। केडिया को किसने बताया वो पोस्ट डालने की? तो ये जो लोग कर रहे हैं ना, वो जानबूझ के कर रहे हैं। उन्होंने जो लिखा उसका मैं विरोध करता हूँ, लेकिन मेरा यही कहना है कि पुलिस के माध्यम से वहाँ पे कार्रवाई होनी चाहिए थी। तो पुलिस सो रहे थे क्या? तो ऐसे आप टैग लगा दो यहाँ की बॉम्बे की या मुंबई की जो पुलिस है वो सो रही है, और सिर्फ मनसे के कार्यकर्ते वहाँ पे जो मुंबई है वहाँ की उनके ख्याल रख रही है, ऐसे बताना पड़ेगा। तो पुलिस कहाँ पे तो कम पड़ रही है, इसलिए मुझे लगता है कि पुलिस ने वहाँ पे कार्रवाई करनी चाहिए थी। और ये जो छोटे छोटे लोग हैं, जो कार्यकर्ता है, जानबूझ के अगर वो पोस्ट डाले, जानबूझ के जो वातावरण मराठी वर्सेस नॉन मराठी करने का कोशिश अगर किया जा रहा है, तो मुझे लगता है ये डेफिनेटली एक पॉलिटिकल स्ट्रैटेजी है। और उस स्ट्रैटेजी में मनसे और दूसरे जो कार्यकर्ता है जिस तरीके से वो बिहेव कर रहे हैं, वो सिर्फ वो बीजेपी के स्ट्रैटेजी के एक हिस्सा है, ऐसे मुझे लगता है। जिस विषय की वजह से ये भाषावाद शुरू हुआ, अब उस 3 लैंग्वेज पॉलिसी पे चीफ मिनिस्टर ने कहा है कि हम 100% ये इम्प्लीमेंट करके रहेंगे। अभी नहीं, कौन से स्टैंडर्ड से पता नहीं, लेकिन हम ज़रूर ये इम्प्लीमेंट करेंगे। मुख्यमंत्री साहब को मुझे ये कहना है कि अगर आप मुख्यमंत्री है, 230 जो आमदार आपके और आपके मित्र पक्ष के चुन के आए, उसमें सबसे ज़्यादा 132 आमदार ये आपके हैं। अगर आप ठाम थे या आप कंफर्म थे कि हम इस विषय से अगर हिलने नहीं वाले, तो आपने जीआर पीछे क्यों लिया? मराठी लोगों ने, महाराष्ट्र के जो लोग हैं, वो शिक्षक है, पालक है, उन सब लोगों ने हिंदी सक्ति के खिलाफ वहाँ पे मोर्चा निकालने का वहाँ पे सोचा। दोनों ठाकरे उस मोर्चे को उन्होंने सपोर्ट किया, और वो डर मन में होने के कारण बीजेपी को, देवेंद्र फडणवीस साहब को, वो जो हिंदी सख्ती था कायदा, वो निकालना पड़ा। हमारा कहना है 1st स्टैंडर्ड से 4th स्टैंडर्ड तक सख्ती नहीं चाहिए, बच्चों पे प्रेशर वहाँ पे आता है। उस टाइम आपने जीआर पीछे लिया, लेकिन शायद बीजेपी हर वक्त इलेक्शन मोड में होती है। उन्होंने शायद बम्बई का या मुंबई का वहाँ पे सर्वे किया होगा, और उस सर्वे में ऐसे दिखा होगा कि मुंबई के लोग और खास करके जो हिंदी भाषिक लोग हैं वो बोल रहे होंगे, शायद वो बोल ही रहे हैं कि अगर आप मुख्यमंत्री हो, इतनी बड़ी ताकत है, तो आपने जो सख्ती कायदा लाया था हिंदी का, वो आपने पीछे क्यों लिया? तो बीजेपी को एक तो मराठी लोग मतदान करने नहीं वाले, और हिंदी भाषिक लोग हैं वो बोल रहे हैं कि आप ही मुख्यमंत्री और आप ही कायदा पीछे लेते हो। मतलब आप कहाँ पे तो राजनीति वहाँ पे कर रहे हो। और दूसरी बात, बिहार में भी अगर आप देखो तो वहाँ पे भी बीजेपी के खिलाफ के जो लोग हैं उन्होंने बोलना चालू किया कि किसने पीछे लिया वो कायदा, वो थे मुख्यमंत्री कौन से पक्ष के? भाजपा के। तो भाजपा सिर्फ राजनीति वहाँ पे खेल रहा है। सिर्फ बिहार और बम्बई के इलेक्शन के बारे में ये बहुत क्लियर कट मराठी लोगों में गया और हिंदी लोगों में भी गया। तो इसको रिवर्स करने का कोशिश पर्याय ये शायद देवेंद्र फडणवीस साहब वहाँ पे कर रहे हैं, ऐसे हम सबको कहना पड़ेगा। विजय वडेट्टीवार को लेकर कंट्रोवर्सी हुई है। विजय वडेट्टीवार को हाईकमांड ने नोटिस भेजी है, ऐसी बात सामने, लेकिन विजय वडेट्टीवार जी ने यह डिनाई किया है। जब जनसुरक्षा विधेयक पेश किया जाएगा तब उन्होंने विरोध नहीं किया। इसको लेकर कांग्रेस में नाराजी है, और उन्होंने कहा कि ये विपक्ष भी आंदोलन करना चाहिए था, तो लेकिन हुआ नहीं। उन्होंने कहा कि मैं रहता तो मैं फाड़ देता ये बिल और वॉकआउट कर देता, लेकिन अपोजिशन से किसी ने ये किया नहीं। कैसे होता है कि ठीक है, उन्होंने जो कहा वो कमेटी में थे शायद, ऐसे मुझे लगता है। कमेटी में सब नेताओं ने जो विरोध में उन्होंने वहाँ पे बताया था, जो बावनकुळे साहब है जो अध्यक्ष थे, भाजपा के नेता है, मंत्री है, उन्होंने कहा था कि हाँ आप जो बता रहे हो हम एक्सेप्ट कर रहे हैं। गलती सब नेताओं की थोड़ी ऐसे हुई थी, शायद उन्होंने लिखित स्वरूप में वहाँ पे विरोध नहीं किया था कमेटी में। अभी आप जब कमेटी में होते हैं तो विधान भवन में आपको बोलने की वहाँ पे अनुमति नहीं मिलती, वो शायद इन नेताओं को मालूम नहीं था, इसलिए उनको बोलने की वहाँ पे संधि नहीं दी गई। और हम भी जब बात किए तो वहाँ पे अध्यक्ष महोदय हमको बोलने नहीं दे रहे थे, हर वक्त बेल बजा रहे थे, और बहुत सारे कांग्रेस के जो आमदार हैं उनको भी बोलना था। तो कहा ना कहा तो भी वहाँ पे रणनीति, मुझे लगता है कि वहाँ पे विरोधी पक्ष भी थोड़ी सी गलत हो गई। साथ में रहना चाहिए था, साथ में बोलना चाहिए था। और कभी कभार एक आध नेता अगर खुद के बलबूते पे, खुद के दम पे एक आध अगर
वो GR या एक्ट या जो भी बिल फाड़ देता और वो अगर चलने की बात करता तो 100% सब जो आमदार वहाँ पे उपस्थित थे वो भी उनके पीछे जा सकते थे, लेकिन ऐसा किसी ने किया नहीं। सब वहाँ पे चर्चा में थे और जो अनक्लियर डेफिनेशंस है उस बिल में वो बदलने की मांग हम सब ने वहाँ पे की, लेकिन सरकार ने वो एक्सेप्ट नहीं की। दुर्दैवी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये की महादेव मुंडेंचा जो मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये त्यांची पत्नी अनेक वर्षांपासून न्याय मागते। त्यांना माहिती आहे कुणी मर्डर केला, कदाचित पोलिसांना सुद्धा ते माहिती आहे, पण दुर्दैव असं त्या महिलेकडे कुणीही तिथं लक्ष देत नाही। अनेक वेळा पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा त्यांना सकारात्मक कुठेही प्रतिसाद मिळाला नाही। त्या महिलेने शेवटी काय केलं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे की विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला की मग जर माझ्या पतीचा मर्डर ज्याने केलाय, खून ज्याने केलाय, त्याला जर जेलमध्ये टाकलं जात नसेल नाही तर कुणी केलाय हे जर सरकार तिथे शोधत नसेल, पोलीस प्रशासन शोधत नसेल, यात राजकारण केलं जात असेल, मोठ्या नेत्याचा जवळच्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी पाठराखण सरकारकडनं केली जात असेल तर या जगामध्ये राहून मी काय करणार, यासाठी त्यांनी विष प्राशन केलं। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि हीच भावना आज आपण संतोष देशमुखांच्या घरातल्या महिलांची तीच भावना असेल। अनेक दिवस झाले आता त्याच्यामध्ये तर संतोष देशमुखांच्या बाबतीत जे पीपी आहेत, पब्लिक प्रॉसिक्युटर, मोठे व्यक्तिमत्व आहे, पण आता राज्यसभेचे ते सदस्य झाले आहेत, भाजपच्या सहकार्यातून झालेले आहेत। याच्यात आज महाराष्ट्रामध्ये सरकार भाजपचं आहे, त्यामुळे त्यांनी कुठेतरी विचार करून ती जबाबदारी दुसऱ्या कोणातरी देण्याची जरूरत आहे। तसंच सूर्यवंशींच्या बाबतीत बोलायचं झालं, त्यांनाही तिथं न्याय मिळत नाही, कोर्टात गेल्यानंतर कुठेतरी त्या आईला न्याय मिळाला। त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही, हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि टेस्लावाली लोक आणि बॅगेवाली लोक आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं हे सरकार आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। मेगा इंजिनिअरिंगचे 56 कोटी त्याला लावलेला दंड हा माफ केला जातो 52%। मेगा इंजिनिअरिंगला तसं बघितलं तर 92 कोटीचा दंड लावला होता। तहसीलदारनी लावला, प्रांतांनी लावला, त्यानंतर तिथे कलेक्टर आणि कमिशनर म्हणजे या सगळ्या लोकांना हे माहीत होतं की मेगा इंजिनिअरिंगनी त्या ठिकाणी चुकीची गोष्ट केलेली आहे। म्हणजे सरकारला न सांगता तिथून मुरुम काढला, दगड काढला, म्हणजे सरकारचा जो पैसा आहे जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे जायला पाहिजे होता 92 कोटी रुपये हा न देता स्वतःची मनमानी करून या महाराष्ट्राच्या मातीला आणि त्या ठिकाणी दगडाचा वापर हा कॉन्ट्रॅक्टमध्ये केला, पैसा वाचवला, नफा वाढवला। पण अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली, पण त्यांना कळलंच नाही कारवाई कोणावर केली। कारवाई ही मेगा इंजिनिअरिंगवर केली, ज्या कंपनीने या देशामध्ये सगळ्यात जास्त पैसा भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये दिला होता अशा कंपनीवर तिथं कारवाई केली। आणि हा विषय जेव्हा मंत्री महोदयांकडे आला, एक शेतकरी जर आला असता, एक गरीब माणूस आला असता, जर बाबा साहेब माझ्यावर थोडी पेनल्टी लावली, मला माहीत नव्हतं, चूक झाली, मला माफ करा, असं गरीब शेतकरी जर तिथं बोलत असेल ते ऐकलं नाही। पण मेगा इंजिनिअरिंगला डिस्काउंट किती मिळाला असेल तर 99.99% डिस्काउंट मिळाला। 92 कोटीवरनं डायरेक्ट 17 लाख, म्हणजे याच्यामध्ये मेगा इंजिनिअरिंगचं वजन बघा। दिल्लीवरनं फोन आला असेल एक, नाहीतर कदाचित मेगा इंजिनिअरिंगनी मंत्री महोदयांची खूपच चांगली काळजी घेतली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। फक्त त्यांचा व्हिडिओ मात्र येऊ नये बॅग घेऊन, एवढं आपण अपेक्षा करूया। ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है, लेकिन अगर आप देखो तो अवार्ड साहब ने गाली गलौज किया नहीं था, जो भाजपा के आमदार है उन्होंने गाली गलौज किया था। आपके सामने जब अवार्ड साहब आए थे आपने वो प्रश्न किया तो अवार्ड साहब पडळकर भाई के बारे में जब बात कर रहे थे तब आदर से बात कर रहे हो, उनको थोड़ा मतलब आदर से उनको संबोधित कर रहे थे। लेकिन पडळकर की जब बात आई तब उन्होंने जो अवार्ड साहब के बारे में बोला, एकेरी बोला, मतलब वो क्या सोचता है वगैरह, मतलब इससे समझ में आता है कि भाजपा के जो आमदार है, नेता है, उनमें एक एरोगेंस है। वो एरोगेंस कहाँ पे तो आप सबको दिख रहा है। कल मैंने खुद एक ट्वीट की थी, वहाँ पे बीजेपी के 2 MLAs
वो अधिकारी जो है, अधिकारी के बारे में, माँ बहन के बारे में बहुत गलत चीज़ें वहाँ पे कही, तो उसके बारे में भी ये सरकार कुछ कर नहीं रही। तो यही हमारा कहना है कि यह सरकार सिर्फ आमदार, नेता, खासदार उनके पीछे रहने वाली सरकार है। यह सरकार सामान्य लोगों के पीछे रहने वाली सरकार नहीं है। चुनाव 3 महीने के बाद है, तो ये प्रभाग पद्धति से होना चाहिए। और क्या ये, और दूसरा सवाल ये है कि ये बैलेट पेपर पे हो या ये मशीन? देखो, बम्बई के बारे में मैं नहीं बोलूँगा कि बम्बई का थोड़ा सा कॉन्स्टिट्यूशन भी अलग है, लेकिन अगर आप बाकी एरिया की बात करें तो अगर वार्ड लेवल पे वो इलेक्शन होता है तो ज़्यादा अच्छा हो सकता है, क्योंकि वार्ड लेवल पे जो भी व्यक्ति चुन के आता है वो खुद के वार्ड के बारे में सोचता है। प्रभाग के बारे में अगर देखो तो दूसरे वार्ड से भी उसको मतदान होना पड़ता है, तो वहाँ पे थोड़ा मिनी एमएलए जैसा वो इलेक्शन होता है, जिसके कारण उसका एरिया जो है उसका कैपेसिटी के बहुत आगे जाता है। तो वार्ड बेस्ड इलेक्शन बम्बई छोड़ के, बम्बई का कॉन्स्टिट्यूशन अलग है, मुझे वो नहीं मालूम, लेकिन बाकी जगह पे वार्ड बेस्ड इलेक्शन अगर होता है तो उससे शायद उस वार्ड में रहने वाले जो लोग हैं उनको न्याय मिल सकता है, ऐसा मेरा कहना है। देखो, मेरा यही कहना है कि जो भी हनी ट्रैप प्रकरण के पीछे है, जो भी नेता, जो भी गैंग है, उस गैंग को पकड़ने की जरूरत है। ऐसे लोग अगर समाज में घूमते हैं और फोटो का, वीडियो का इस्तेमाल ब्लैकमेलिंग के लिए करते हैं, तो उस गैंग को पकड़ के उन पर कार्रवाई होना बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन उसी के साथ मेरा ये भी कहना है कि अधिकारी, नेता, एमएलए, पॉलिटिशियंस, उन्होंने भी खुद के लाइफ के बारे में थोड़ी सी जवाबदारी से वहाँ पे बिहेव भी करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।